नमस्कार. आज गंगा आज गंगालहरी स्तोत्रांचा दुसरा दिवस आहे. श्री गणेशाय नमः. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमोपंथ आनंद या राघवाचा. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वरांचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. या कुंदेन्दु तुषार हार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदंड मंडितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवै सदा वंदिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. योऽन्तःप्रविश्य मामवाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना. अन्याश्च हस्तचरणस्वरत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. गोपाल कृष्ण भगवान की जय. गंगा माता की जय. गंगा मैया की जय. संतांची या परम उच्च मनस्थलीसी, घेऊन जन्म जन पावन भक्ती तैसी. तू वाहतेस हिम पर्वत कन्यके गे, भागीरथी कर पवित्र मला निजांगे. सामर्थ्य जे असते वेद रुचात सूक्त, जे प्रेम दिव्य परमेश हृदात गुप्त. ते मूर्त होत तव रूप धरो निवेगे, भागीरथी कर पवित्र मला निजांगे. संतप्त होत हर काल विषेतयासी, तू शांत विसी सुख शीतल सिकरासी. तो शोणितो शिरीधरी तुझला सवेगे, भागीरथी कर पवित्र मला निजांगे. गोद
गोदावरी कलिमलापहारी पवित्रा तूच कलिंद गिरिजा ब्रजराससूत्रा भीमे शिवे अमरजे झणी पावतुंगे भागीरथी कर पवित्र मला निजांगे श्री शारदे समतुझे जलशुभ्रवर्ण लक्ष्मी परी मधुर सौख्य समृद्धिपूर्ण हा ओघ उग्र जणू नाचत कालिकागे भागीरथी कर पवित्र मला निजांगे पाहून पुण्य तपयत्न अशा गुणासी जे पावती बहुत देव असे महिसी तू माय वत्सल परिणतयातली गे भागीरथी कर पवित्र मला निजांगे स्पर्शेच केवळ निवारित तीन ताप ऐसे प्रसिद्ध जननी तव एक आप त्याचीच साक्ष पटली मजसी इथे गे भागीरथी कर पवित्र मला निजांगे मी पाहिले तुझसी सद्गुरूंचे रुदात तेथे कृपा करनु वत्सल तू नितांत आता इथे हि वरदा जननी तशी गे भागीरथी कर पवित्र मला निजांगे भागीरथी कर पवित्र मला निजांगे पंडित जगन्नाथ कृत गंगालहरी जसजसं जगन्नाथ पंडित गंगेची स्तुती करतायत तसतसं गंगा एक एक पायऱ्या चढून वर येते. काल आपण 2 श्लोक पाहिलेले. 2 श्लोक झाल्यानंतर गंगा 2 पायऱ्या वर येते. आज आपण 3ऱ्या श्लोकाचा प्रारंभ करूया आणि जगन्नाथ पंडितांचं थोडंसं चरित्रही आज आपल्याला पाहायचंय. उदयन मार्तंड स्फुट कपट हेरंब जननी कटाक्षल्याक्षेपक्षण जनित संक्षोभनिवहा भवन्तु त्वङ्गन्तो हर शिरसि गङ्गातनुभुवः तरङ्गः प्रोत्तुङ्गः दुरित भवभङ्गाय भवताम्. समश्लोकी ज्या विद्वान पंडितांनी केलेली आहे ते वामन पंडित म्हणतात. उदेल्या मात्सर्ये गजवदन माता स्वकपटे कटाक्षाने पाहे तरी मनी महाक्रोध झगटे अशा आविर्भावे पृथुलहरी तुझ उठती शिरी शंभूच्या त्या जनकलुषभंगुत निगुती. जगन्नाथ पंडित म्हणतायत गंगेची स्तुती करताना म्हणतायत हे गंगे पार्वती माता शंकराच्या डोक्यावर तुझ्याकडे जळजळीत नजरेने रागावून पाहते. शंकराच्या डोक्यावर जी गंगा आहे जी वाहते आणि ती पाहून पार्वती मातेला मत्सर वाटतोय. परंतु ह्या पावन अशा लहरी शंकराच्या जटातून वाहत आहेत. हे अंबे हे गंगा माते ह्या शांत अशा वाहणाऱ्या गंगा लहरी सगळ्या विश्वाला शीत करत आहेत, शांत करत आहेत
असं जगन्नाथ पंडित गंगेची स्तुती करत असताना म्हणताय. ते म्हणताय की उगवत्या सूर्याप्रमाणे कपट प्रगट झालेली गणेश माता पार्वती हिने तुझ्याकडे कटाक्ष फेकला आणि तत्क्षणी तुझ्यामध्ये क्षोभ निर्माण झाल्याने शंकराच्या मस्तकावर असलेल्या तुझ्यात क्षोभ निर्माण होऊन उंच लाटा उसळल्या. त्या आमच्या संसारातील पाप हरण करो. आप्पा म्हणतात, हे गंगे, तुझ्या थोरवीमुळे शिवाने तुला मस्तकी धारण केले हे खरे, पण हे देवी पार्वतीला सहन झाले नाही. मी अर्धांगिनी असून मांडीवर व ही मात्र मस्तकावर नांदते. हे कपट प्रगट झाल्यामुळे गणेश माता पार्वती मत्सराने पेटली. उगवत्या सूर्याप्रमाणे तिचे डोळे लाल भडक झाले आणि गंगे, ती तुझ्याकडे मत्सराने व रागाने पाहू लागली. पार्वतीचा संताप बघून तुझा थरकाप झाला व तुझे जल उसळू लागले. शिवाच्या मस्तकावर प्रत्यक्ष तू नांदत असून सुद्धा तुझ्यात उंच उंच लाटा खवळतात. त्याचे तरंग तुझ्या अंगाला शोभवितात. त्यांच्या स्पर्शाने आमच्या पापांचा नाश हो. यात कल्पनाचम कृती आहे आणि यातील अनुप्रास हा अशा प्रकारे वेधक असा अनुप्रास आहे. आप्पा म्हणतात, हे सुंदरी, मस्तकावर ते अपूर्व निर्मळ गंगाजळ वाहत आहे. ते पाण्यावरील कमळ आहे, मुख नाही. आणि अशा प्रकारे जगन्नाथ पंडित गंगेची स्तुती करत आहेत. पार्वती म्हणते, कुंडल कवत कूच मंडल दोन्ही कनक कलश भासती अति बारीक चिरकुंचकी हिरवी भुजी प्रभा दाविते. श्री शंकर म्हणतात, कूच नव्हे ते चक्रवाक गंगा तिरी शुभ मूर्घने नव्हे चिरकंचुकी जळी शेवाळ मनी शोधने. अगं शुभमस्तकी देवी, ते स्तन नाहीत तर गंगा तीरावरचे चक्रवाक आहेत. ते कंचुकी वस्त्र नाही तर हे मन शुद्ध करणाऱ्या देवी ते शेवाळे आहेत. अशा प्रकारे जगन्नाथ पंडित गंगेची स्तुती करत आहेत. आता ह्या गंगेचं महिमान इतकं आहे की गंगा ही भारतातील सर्वात पवित्र नदी मानली जाते. गंगा शब्दाचे विविध अर्थ पंडितांनी केले आहेत. गमयती भगवत पदम इति गंगा, भगवंताच्या पदापर्यंत नेते ती गंगा. गम्यते प्राप्यते मोक्षार्थीभिः इति गंगा, मोक्षार्थींना जी प्राप्त होते ती गंगा. म्हणजे मुमुक्षु तिच्याकडे जातात. ज्यांना ज्ञान साधना करायची आहे, ज्यांना भगवंताच्या दर्शनाची तळमळ निर्माण झाली आहे, असे भाविक गंगेमध्ये स्नानाची इच्छा करतात. गंगेतीरी वास करावा अशी इच्छा करतात. गंगेची अनेक नाव आहेत. विष्णुपदी, विष्णूच्या पायापासून निर्माण झालेली. वामन अवतारात बळीराजाने भगवंताला त्रिपाद भूमी दान दिली. वामनाने पहिले पाऊल उचलले ते ब्रह्मकटाह फोडून सत्यलोकात गेले. तिथे ब्रह्मदेवाने त्या पावलांची पूजा केली. आपल्या कमंडलूतून वामनरूपी विष्णूच्या चरणावर जलधारा ओतली. त्यातून जी नदी निर्माण झाली ती विष्णुपदी म्हणजे गंगा होय. तिला भगवतपदी असेही म्हणतात. गंगेचं अजून एक नाव आहे, ते म्हणजे त्रिपथगा. ती स्वर्गातून पृथ्वीवर आली व पाताळात गेली. तिन्ही लोकातून वाहते म्हणून तिला त्रिपथगा असे म्हणतात. भागीरथी, भागीरथी हे नाव का पडलं गंगेला, तर भगीरथाने ती तपस सामर्थ्याने स्वर्गातून पृथ्वीवर आणली म्हणून तिला भागीरथी म्हणतात. त्याची कथा अशी आहे, सूर्यवंशातील सगर नावाच्या राजाने अश्वमेध यज्ञ केला. दिग्विजयासाठी अश्व सोडला व त्याच्या रक्षणासाठी 60,000 पुत्रांना पाठवले. इंद्राने हा यज्ञ पूर्ण झाल्यास माझ्या इंद्रपदाला धोका आहे हे जाणून अश्व पळवला व कपिल मुनीच्या आश्रमात बांधला. सगर पुत्र शोधत तिथे गेले. कपिल मुनींना ध्यानस्थ पाहिले. यानेच घोडा चोरला असा अपसमज करून घेतला व ऋषीला मारायला धावले. कपिल मुनींनी डोळे उघडले व त्यातील तेजाने सगर पुत्र जळून राख झाले. नंतर सगराचा नातू अंशुमान अश्व शोधण्यास गेला. तो कपिल मुनीच्या आश्रमात पोहोचला. त्याला झाला प्रकार कळला. त्याने कपिलास शरण जाऊन सगर पुत्राच्या उद्धाराचा मार्ग विचारला. कपिल मुनी म्हणाले, स्वर्गातील गंगा भूतलावर आण आणि तिच्या जलाच्या स्पर्शाने तुझे पितर उद्धरतील. अंशुमाने तप केले पण त्याला यश आले नाही.
नंतर त्याचा पुत्र दिलीप यालाही ते साध्य झाले नाही. नंतर दिलीपाचा पुत्र भगीरथ याने भयंकर घोर तप केले. त्याला गंगा प्रसन्न झाली, पण तिने विचारले, माझा वेग कोण सहन करणार? मी अशीच वेगाने पृथ्वीवर पडले तर पाताळात जाईल. मग भगीरथाने तप करून भगवान शंकराला प्रसन्न केले. शंकराने तिला जटेत धारण केली. तिथून तिचा एक प्रवाह पृथ्वीवर आला. तो घेऊन भगीरथ निघाला. कपिलाच्या आश्रमापर्यंत गंगा गेली आणि तिच्या जलाने सगर पुत्रांचा उद्धार झाला. म्हणून तिला भगीरथी असे नाव पडले. ही कथा आहे. तिला भागीरथी असं नाव का पडलं? गंगेचं अजून एक नाव आहे, ते म्हणजे जान्हवी. आता जान्हवी हे नाव का पडलं तर गंगा हिमालयातून वेगाने खाली वाहत चालली होती. वाटेत जन्हू राजाचा यज्ञ मंडप व सामग्री तिने वाहून नेली. जन्हूला राग आला. त्याने गंगा पिऊन टाकली. भगीरथाने त्या ऋषीची प्रार्थना केली, मन धरणी केली. तेव्हा जान्हूने तो प्रवाह कानातून आणि पुढे मांडी फोडून सोडला. त्यामुळे तिला जान्हवी हे नाव पडले. अशा रीतीने गंगा पृथ्वीवर आली. तर ती केव्हा आली? दशमीला आली, ज्येष्ठ शुद्ध दशमीला. म्हणून आपण हा दशहरा साजरा करतो. दशमी शुक्ल पक्षे तू ज्येष्ठे मासे कुजे हनी अवतीर्णा यथा स्वर्गात हस्तर्क्षेच सरिद्वरा. ज्येष्ठ मास, शुक्ल पक्ष, दशमी तिथी, मंगळवार, हस्त नक्षत्र या योगावर नदी श्रेष्ठा गंगा स्वर्गातून पृथ्वीवर अवतीर्ण झाली. जगन्नाथ पंडित पुढच्या श्लोकामध्ये गंगेची स्तुती करताना म्हणतायत, तवालंबादंब स्फुरदलघुगर्वेण सहसा मया सर्वे वज्ञा सरणिमथनिताः सुरगणाः इदानीमौदास्यां भजसि यदि भागीरथी तदा निराधारः केशामिह कथयः रोदिमि पुरः. यावर समश्लोकीमध्ये वामन पंडित म्हणतायत, बळे आल, आता तू माझी उपेक्षा केलीस तर मला कोणाचाच आश्रय नाही. बळे आलंबाच्या तव जननी गर्वोद्धत मने अवज्ञेचे पंथी सकळ सुरमी पावविदिने. अगे गंगे माझे विषयी जरी चित्ती उबगसी रडू तेव्हा कोणा जवळ मज सांगे गती कशी. जगन्नाथ पंडित म्हणतायत, हे गंगा माते, तुझ्या आश्रयाच्या बळाने मी सर्व पंथाची, देवांची अवज्ञा करून बसलो आहे. आता तूच जर माझ्या बाबतीत उदासीन झालीस तर मी मग जाऊ कुठे? कोणाकडे माझे रडगाणे गाऊ? असे जगन्नाथ पंडित म्हणतायत. हे आई, तुझ्या आधाराने फुगलेल्या मोठ्या गर्वाने मी एकदम सर्व देवगणांना अवहेलनेच्या मार्गावर नेले. म्हणून हे भागीरथी, जर यावेळी तू माझ्या बाबतीत उदासीन राहिलीस तर निराधार झालेला मी येथे कोणापुढे रडू ग? असं जगन्नाथ पंडित विचारतायत. ते सांग. आप्पा म्हणतायत, हे गंगा माता, तुझा मला आधार मिळाला, त्यामुळे मला गर्व झाला. थोडाही विवेक माझ्यापाशी उरला नाही. जीवाच्या कल्याणासाठी ज्या इतर देवता आहेत त्यांचे महत्त्व माझ्या चित्ताला मुळीच वाटले नाही. त्या सर्व देवगणांची मी अवज्ञा केली. तुझ्या आधाराची जणू मजला धुंदी चढली होती. त्यामुळे ते देव आता माझ्याकडे मुळीच लक्ष देणार नाही. आणि आता तू जर अशी माझ्या बाबतीत झालीस तर मी निराधार होईन ग. मग सांग ना माते, मी कोणासमोर जाऊन रडू? जगन्नाथ पंडितांचा हा एकविध भाव आहे, म्हणजे एकनिष्ठ भक्ती आहे त्यांची. त्यांनी फक्त गंगेचीच भक्ती केली. एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही आमच्या हृदयामध्ये एकच देव धरला, तो म्हणजे रुक्मिणीचा पती पांडुरंग. सगळ्या संतांचा असा एकविध भावच होता. रुक्मिणी, पार्वती यांना वरण्यासाठी अनेक देव उत्सुक होते, पण रुक्मिणीने कृष्णाला व पार्वतीने शंकरालाच वरले. संत नरहरी सोनार असेच शंकराचे अनन्य भक्त होते. जो अनेक देवांची भक्ती करतो पण त्याच्याजवळ अनन्यता नाही, अशा भक्तांना वेशीत उभारून सगळ्यांना खुणा करणाऱ्या वेश्येचा दृष्टांत ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेला आहे. म्हणून एकविध भक्ती या ठिकाणी
महात्म्य वर्णन केलेलं आहे एकविधा भक्तीचं. एकविधा भक्ती करायला हरकत नाही, पण इतर देवतांची अवहेलना करायचे कारण नाही. काही भक्तांनी ते केले. जगन्नाथ पंडितांनी सुद्धा तसे केले, याची कबुली या श्लोकात त्यांनी दिली आहे. भक्तीचा सुद्धा गर्व होता कामा नये. इथे जगन्नाथ पंडितांची गंगेच्या ठाई असलेली अनन्यता व्यक्त झाली आहे, एकविध भाव व्यक्त झाला आहे. पुढच्या श्लोकामध्ये जगन्नाथ पंडित म्हणतायत, स्मृतिं याता पुंसाम कृत सुकृतानामपि च या हरन्त्यन्तस्तन्द्रान्तिमिरमिव चन्द्रांशुसुरणिः इयं सा ते मूर्तिः सकलसुरसंसेव्यसलीला ममान्तः सन्तापं त्रिविधमथतापं च हरताम्. न केले सत्कर्माचरण जरी चान्नीः स्मरता तयांच्या जाड्यांते हरसितिमिराजे विसविता अशी तुझी ते हे तनुसुरगणा सेव्य सकला त्रिधा माझ्या पापा आणिक हरू संताप सगळा. जगन्नाथ पंडित म्हणतायत की काही लोक जरी ते सदाचरणी नसतील तरी जसा सूर्यप्रकाश अंधार दूर करतो तसे त्यांचे दोष दूर होतात. असा तुझा प्रवाह माझी त्रिविध तापे नष्ट करून संताप दूर करो, असं जगन्नाथ पंडित म्हणतात. गंगेची स्तुती करताना 5व्या श्लोकामध्ये जगन्नाथ पंडितांनी काय भाव व्यक्त केलेला आहे बघा. चंद्रकिरणांची रांग, इयम साते मूर्ती, ही तुझी मूर्ती आहे असं म्हणतात. हे गंगे, ज्यांनी काहीच पुण्य केले नाही अशा लोकांच्या स्मरणात जरी तू आलीस तरी चंद्रकिरणांची रांग जशी अंधार दूर करते त्याप्रमाणे तू त्यांच्या अंतःकरणातील अळस अज्ञान दूर करतेस. हीच तुझी मूर्ती माझे त्रिविध ताप दूर करो, असं जगन्नाथ पंडित म्हणतायत. आप्पा म्हणतायत, हे गंगे, तुझ्या वत्सल मूर्तीला सर्व देव भावे भजतात. कोणाही मानवाच्या मनात तुझी आठवण जरी झाली तरी त्यांच्या अंतरंगातील अज्ञान नष्ट होते. जशी चंद्रप्रकाशाने अंधाराची स्थिती होते, जरी अल्प पुण्य जरी केले असले तरी गंगे तुझ्या स्मरणाने हा लाभ होतो. अशी तुझी दिव्य मूर्ती माझे पाप व त्रिविध ताप, चित्ताचा संताप त्वरित नष्ट करो. गंगेच्या नुसत्या स्मरणाने पाप ताप दैन्य जाते. नवविधा भक्तीपैकी ही स्मरण भक्ती आहे. नवविधा भक्तीपैकी ही तिसरी भक्ती आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम. श्रवणम कीर्तन व विष्णूचे स्मरण. काशीखंडामध्ये गंगेचे सतत सर्व अवस्थेमध्ये स्मरण करावे असे सांगितले आहे. गच्छन तिष्ठन जपन ध्यायन भुच्चन जागृत स्वप्न श्वसन यो स्मरेत सततम गंगा सही मुच्चेत बंधनात. जाताना, उभा राहताना, जप करताना, ध्यान करताना, खाताना, जागेपणी, झोपताना, श्वास घेताना जो गंगेचे सतत स्मरण करतो तो संसार बंधनातून मुक्त होतो, असे जगन्नाथ पंडित म्हणतात. अनन्य चित्ताने जो नित्यशः माझे स्मरण करतो तो नित्य योगी आहे, त्याला मी सुलभ आहे, असे गीतेत भगवान श्रीकृष्ण सांगतात. ते इथे पंडितराज म्हणतात, गंगे, तुझ्या स्मरणाने माझी पापे अज्ञान दूर होत, माझे त्रिविध ताप दूर होत. मानवाला 3 प्रकारचे ताप आहेत. एक ताप आध्यात्मिक, दुसरा तो अधिभौतिक, तिसरा तो अधिदैविक ताप जाणावा. शरीर, मन, इंद्रिये यांना प्राप्त होणारे सुख दुःख म्हणजे आध्यात्मिक ताप. इतर प्राणीमात्रांच्या संयोगाने जे सुख दुःख उत्पन्न होते तो अधिभौतिक ताप. माणसाच्या चांगल्या वाईट कर्मामुळे मेल्यानंतर ज्या यमयातना वा स्वर्ग सुख भोगावे लागते तो अधिदैविक ताप होय. समर्थांनी या तिन्ही तापांचे विवेचन दासबोधात 3 समासात विस्ताराने केले आहे. कवी गंगेला प्रार्थना करतात, माझे त्रिविध ताप दूर कर, जगन्नाथ पंडित म्हणतात. तसेच माझ्या अंतःकरणातील संतापही गंगा दूर करो. शरीराचा रोग गेला व मनाचा संताप गेला नाही तर माणसाला सुख मिळत नाही. म्हणून कवी गंगेला प्रार्थना करतात की माझ्या अंतःकरणातील अळस, त्रिविध ताप व आतील संताप दूर कर, अशी गंगा मातेला विनवणी करतायत जगन्नाथ पंडित. पुढच्या श्लोकामध्ये 6व्या श्लोकामध्ये जगन्नाथ पंडित म्हणतायत,
अपि प्राच्यं राज्यं तृणमिव परित्यज्य सहसा विलोलद्वा नीरं तव जननि तीरं श्रितवतां सुधाताः स्वादीयः सलिलत् मिदमातृपिबतान् जनानामानन्दाः परिहसति निर्वाणपदवीम् त्यजोनि साम्राज्यां तृणसदृशजेकां शुभमती तुझा तीरी वेता वलिललितनीरान्त वसती सुधेहूनि स्वादु सलिलपिमुनी तृप्त जनजे तयांच्या आनंदे गुणरहित मोक्षा सहसिजे। हे शुभमती गंगे, राजे आपले सार्वभौम समृद्ध राज्य सोडून तुझ्या काठावर वेतवृक्षांच्या छायेत बसून तुझे अमृतासारखे पाणी पितात। त्यांचा आणि इतर लोकांचा आनंद हा निर्गुण मोक्षापेक्षाही मोठा आहे। मोठमोठे राजे आपल्या राज्याचा त्याग करतात आणि तुझ्या तीरी राहण्याची वस्ती करू इच्छितात। हे आई, ज्यांनी विशाल राज्य सुद्धा एकदम गवत झटकल्याप्रमाणे सोडले ते व वेत जिथे हलतात त्या तुझ्या तीराचा आश्रय घेतला, जे तुझे अमृतापेक्षा स्वादिष्ट जल तृप्त होईपर्यंत पितात, त्यांना होणारा आनंद मोक्षपदाच्या आनंदाचा उपहास करतो। आप्पा म्हणतात, चतुर विवेकी सज्जन तुझे महात्म्य जाणून साम्राज्य सुद्धा तुच्छ गवताप्रमाणे झटकून टाकतात आणि तुझ्या तीरावर निर्धाराने येऊन राहतात की जेथे वेद लभाळे डोलतात। हे माते सुंदरी आणि अमृतालाही फिके करते असे तुझे मधुर जल अति आदराने पिऊन तृप्त होतात। तुझ्या तीरी राहणे, तुझे पाणी सेवन करणे यामुळे त्यांच्या आनंदास पारावार राहत नाही। तेव्हा हे गंगा माते, त्यांना मोक्षाचेही महत्त्व उरत नाही। तो आनंद मुक्तीच्या निर्वाण सुखाला हसतो। गंगेचे महात्म्य वर्णन करताना जगन्नाथ पंडित म्हणतात, गंगा तीरावर राहण्यासाठी राजे लोक विशाल राज्याचा त्याग करतात, म्हणजे गंगा तीराला ते साम्राज्यापेक्षा श्रेष्ठ मानतात। गंगेपुढे त्यांना विशाल राज्य गवता इतके तुच्छ आहे। गंगेचे पाणी कसे आहे तर ते अमृतापेक्षा स्वादिष्ट आहे। आता गंगा प्रदूषित झाली आहे। पूर्वी राजे, धार्मिक नेते, संत महात्मे कुठेही गेले तरी गंगाजल बरोबर नाही। पंडित मदन मोहन मालवीय, जयपूरचे महाराज परदेशात गेल्यावर सुद्धा बरोबर नेलेले गंगाजल प्राशन करीत। आपली संस्कृती गंगातीरीच भरभराटली। इहलोकातील सर्वश्रेष्ठ आनंद कोणता तर मोक्ष प्राप्तीचा, ब्रह्मानंद। पण गंगेच्या तीरी राहून गंगाजल प्राशन करण्याचा आनंद इतका श्रेष्ठ आहे की तो या ब्रह्मानंदाचा सुद्धा उपहास करतो। ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम यांनी सुद्धा भक्ती सुखाचा आनंद मोक्ष सुखापेक्षा श्रेष्ठ मानला। तुकाराम महाराज म्हणतात, मोक्ष सुखा हाणू लाथा न लगे मुक्ती। तसेच जगन्नाथ पंडित गंगेच्या जलाविषयी असेच म्हणतात। ही अनन्यता आहे। आजच्या वैज्ञानिक दृष्टीने पाहिले तरी गंगेच्या पाण्यात रोगजंतू टिकत नाहीत। ते पथ्यकारक व औषधी आहे। ते पाणी वर्षानुवर्षे नासत नाही। अकबर, तुघलक, औरंगजेब हे यवन राजे सुद्धा गंगाजल पित असत। पुढच्या 7व्या श्लोकामध्ये जगन्नाथ पंडित म्हणतात, प्रभाते स्नातीनां नृपतिरमणीनां कुचतटी गतो यावन्मातर्मिलति तव तोयैर्मृगमदः मृगास्तावद्वैमानिकरशतसहस्रैः परिवृता विशन्ति स्वच्छन्दं विमलवपुषो नन्दनवनम्। नृपस्त्री वक्षोजिमृगमद्विभूषार्थ असता प्रभातस्नाने तो जननी तव तो यात मिळता क्षणे देवश्रेणी सह मृगतया नंदनवनी स्वेच्छेने जाती अतिविमल देहासी धरुनी। हे गंगा माते, पहाटे तुझ्या जलात स्नान करणाऱ्या राजस्त्रियांच्या वक्षाला असलेली कस्तुरी जेव्हा तुझ्या पाण्यात मिसळते तेव्हा ती कस्तुरी ज्या मृगापासून निर्माण झाली ते कस्तुरी मृग शुद्ध शरीरे धारण करून शेकडो हजार वैमानिकांनी परिवेष्टित होऊन स्वच्छंदपणाने स्वर्गातील नंदनवनात प्रवेश करतात। आप्पा म्हणतात,
रात्री विलास करताना राजस्त्रियांनी आपल्या वक्षस्थळी कस्तुरी लावली होती. पहाटे गंगेत स्नान करताना ती गंगेच्या जलात मिसळली. तेव्हा अद्भुत घडले. त्या कस्तुरी मृगांना दिव्य देह प्राप्त झाले. तेव्हा हजारो देवांनी त्या मृगांना सन्मानाने स्वर्ग भुवनात नेले. स्वर्गातील नंदनवनात ते मुक्तपणे हिंडतात. अप्रत्यक्षपणे त्या मृगांना हा केवढा लाभ झाला. नृपती रमणी या शब्दात रात्री राजाबरोबर ज्या रममाण होतात त्यांना नृपती रमणी हा अर्थपूर्ण शब्द वापरला आहे. नरांचा पती म्हणजे राजा, रमणींचा पती असा पती शब्द दोन्हीकडे जोडता येतो. रात्री शृंगाराच्या वेळी त्या रमणी अंगाला कस्तुरी लावत होत्या हे कल्पना वैभव आहे. गंगेत स्नान करताना ती कस्तुरी, त्या कस्तुरीचा जेव्हा गंगाजलाला स्पर्श होतो व ती कस्तुरी ज्या कस्तुरी मृगापासून निर्माण झाली ते मृग स्वर्गीच्या नंदनवनात जातात, उद्धरतात. ही कल्पना म्हणजे कल्पनारम्यतेचा परमोत्कर्ष आहे. ही अभूतोपमा आहे. अशीच कल्पना चमत्कृती एका श्लोकात आहे. गंगा गंगा इति ब्रूयात् योजनानांच तैरपि मुच्यते सर्व पापेभ्यो विष्णुलोकं स गच्छति. 100 योजने अंतरावरून सुद्धा जो माणूस गंगा गंगा असे म्हणतो तो सर्व पापांपासून मुक्त होतो व विष्णुलोकाला जातो. पण या श्लोकातील कल्पना सुंदर, शृंगार सूचित, रमणीय व परतत्वाला स्पर्शणारी आहे. यात अतिशयोक्ती अलंकार आहे, पण तो उपमेयाचे म्हणजे गंगाजलाचे महात्म्य वाढवणारा आहे. कस्तुरीला गंगाजलाचा स्पर्श झाला तर कस्तुरी मृग उद्धरतात, मग इतर पापी उद्धरतील. यात नवल ते काय असं जगन्नाथ पंडित म्हणतायत. आणि आप्पांनी आपल्या कल्पना विलासाने आणि शृंगारिक भाषेच्या माध्यमातून अतिशय सुंदर असा या श्लोकांचा विस्तार केलेला आहे. अतिशय सुंदर अशी ही श्लोकांची रचना आहे. आता यानंतर आपल्याला जगन्नाथ पंडितांचं चरित्र थोडक्यात पाहायचंय की हे जगन्नाथ पंडित कोण होते. तर जगन्नाथ पंडित हे एक महापंडित आणि रससिद्ध कवी होते. साहित्याचार व विद्वान कवी होऊन गेले. तेलंगणात मुंगडा गावी बेबीनाड वंशात पेरू भट्ट या कौंडिण्य गोत्री ऋग्वेदी ब्राह्मण कुळात जगन्नाथ जन्मले. त्यांच्या आईचे नाव महालक्ष्मी होते आणि वडील काशीत वास्तव्याला होते. ते प्रकांड पंडित होते. त्यांच्या हाताखाली जगन्नाथांचे शिक्षण झाले. जगन्नाथांनी त्यांच्या वडिलांचा उल्लेख महागुरु असा केला आहे. याशिवाय ज्ञानेंद्र भिक्षूकडे अद्वैत दर्शन, महेंद्र गुरुकडे न्याय दर्शन व वैशेषिक